आज मी खूप आनंदी होतो, कारण आज मी माझ्या पसंतीच्या एका मुलीशी लग्न केले होते. मी राधिकाला एका लग्नाच्या कार्यात पाहिले होते आणि पहिल्यांदाच पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडलो. ती इतकी सुंदर होती की काही दिवसात मी तिच्या कुटुंबियांना विचारले आणि तिच्यासोबत लग्नाची मागणी घातली आणि त्यांनीही लगेच सहमती दर्शवली, कारण मला चांगली नोकरी होती. 3 महिन्यांच्या बऱ्याच प्रतीक्षानंतर आज माझे आणि राधिकाचे लग्न झाले आणि आज ती माझ्यासोबत होती. हे 3 महिने माझ्यासाठी 3 वर्षांसारखे होते. मला तिच्याशी बोलायचे होते, तिचा गोड आवाज ऐकायचा होता. परंतु नंतर मी स्वतःला समजावले की प्रतीक्षा जितकी जास्त तितकेच अधिक प्रेम. आमचा संबंध निश्चित झाल्यापासून माझे प्रेम तिच्यासाठी वाढतच गेले. ती 22 वर्षाची सुंदर मुलगी आणि मी सुद्धा एक 26 वर्षाचा सुंदर तरुण मुलगा होतो. राधिका माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी होती, म्हणून मला तिच्याबद्दल माहिती घेण्याची आवश्यकता नव्हती. आज माझी प्रतीक्षा संपली आहे आणि आज ती माझी पत्नी म्हणून माझ्या खोलीत बसली होती. मी विचार करीत होतो की ती खोलीत माझी वाट पाहत असावी. मी तिला वधूच्या जोडप्यात पाहण्यास खूप उत्सुक होतो. मी हळूच आत गेलो आणि तिच्या जवळ जाऊन बसलो. मला वाटले की तिचे हात थरथर कापत आहेत. ती खूप चिंताग्रस्त वाटत होती. मी तिचा हात माझ्या हातात घेतला, पण तिने ताबडतोब तिचा हात खेचला. कदाचित ती लाजली असावी. मी तिला सांगितले की घाबरण्याची गरज नाही. मी तुझी खूप काळजी घेईन आणि मी तुझ्यावर इतकं प्रेम करीन की आजपर्यंत कोणीही केले नसेल. ती इतकी सुंदर दिसत होती की जणू स्वर्गातील कोणी अप्सरा माझ्यासमोर बसली आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. मी तिचे तोंड भरून कौतुक करत होतो, परंतु तिच्या चेहऱ्यावर हास्य दिसत नव्हते. कदाचित ती लाजाळू होती, पण ती हसतही नव्हती. उलट असं वाटत होतं की ती रडत आहे. मी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती मध्येच मला थांबवत म्हणाली की तिच्या पोटात खूप वेदना होत आहेत. हे ऐकून मी थोडं अस्वस्थ झालो. मी थोड्या वेळापूर्वी खूप आनंदात होतो, परंतु आता तिच्या अशा वर्तनामुळे माझी चिडचिड झाली होती. मला वाटले की तिला काहीही होत नाही, फक्त मी तिच्याजवळ जाऊ नये म्हणून ती काहीतरी कारणं बनवत आहेत. मी खोलीतून बाहेर आलो आणि विचार केला की माझ्या घरच्या मंडळींना सांगावं की माझ्या पत्नीच्या पोटात दुखत आहे, तिला औषधांची गरज आहे. पण मला ही गोष्ट जरा विचित्रच वाटत होती. घरातील सर्व लोक झोपलेली होती. मी औषध शोधत होतो. मी आत जातच होतो की तितक्यात माझ्या चुलत भावाने माझ्या खांद्यांवर हात ठेवला आणि म्हणाला की सर्व काही ठीक आहे ना. मी त्याला सांगितले की सर्व काही ठीक आहे. राधिकाची तब्येत थोडी खराब आहे, म्हणून तिच्याकरिता औषध घेऊन जात आहे. तितक्यात तो म्हणू लागला की लग्नाच्या पहिल्या रात्री मुली अशाच प्रकारे नखरे करतात. जर तिचा नवरा तिच्या पसंतीचा नसेल किंवा तिच्या घरच्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न केले असेल, तेव्हा ते असा बहाणा शोधतात. त्याने मला हे सर्व सांगितले तेव्हा मला त्याचा भयानक राग आला होता, पण मला घराचे वातावरण खराब करायचे नव्हते, म्हणून मी शांत राहिलो. काही काळापूर्वी मी विचार करीत होतो की राधिकाच्या पोटात खरंच वेदना होत असतील, पण आता भावाच्या तोंडून असे ऐकून हेच वाटू लागले होते की जर खरोखर तिला माझ्यात रस नसेल तर, जर तिला मी पसंत नव्हतो तर मग तिने लग्नासाठी होकार का दिला. पण माझ्या माहितीनुसार तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिची इच्छा विचारूनच या लग्नाला होकार दिला होता. पण दुसऱ्या क्षणी वाटली की माझ्या भावाने माझ्या मनात असा विचार मुद्दाम तर भरला नसेल ना. पती पत्नीचे नाते खराब व्हावे म्हणून कधी कधी लोक बायकोबद्दल असं काहीतरी सांगतात, आणि जर मी तिला डॉक्टरांकडे नेले तर लोक असेही म्हणतील की लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोला रुग्णालयात का घेऊन गेला. राधिकाला असं नक्की काय झालं होतं की तिची अशी अचानक तब्येत बिघडली. लोक अशा गोष्टींकडे जरा जास्तच लक्ष देऊन पाहतात आणि त्याला चुकीचा रंग देतात. आमचे सर्व नातेवाईक आमच्याबरोबर बरेच भटकले होते. मी लग्नात खूप खर्च देखील केला होता.
आणि लग्नही खूप धूमधडाक्यात केले होते. आम्ही जास्त श्रीमंत नव्हतो, परंतु आम्ही लग्नात आमच्या ऐपतीपेक्षा जास्त पैसा खर्च केला होता. ज्याचे प्रमुख कारण होते ती म्हणजे माझी नोकरी. आणि अशा परिस्थितीत लग्नाच्या पहिल्याच दिवशी जर मी राधिकाला रुग्णालयात नेले किंवा डॉक्टरांना घरीच बोलावून घेतले तर असो. मी खोलीत गेलो आणि राधिकाला औषधे दिली आणि तिला विश्रांती घेण्यास सांगितले. लाईट बंद करून मी हॉलमध्ये बाहेर आलो. संपूर्ण घरात शांतता होती. मी सोफ्यावर बसलो आणि या सर्व गोष्टींचा विचार करत करत कधी माझा डोळा लागला कळलेच नाही. आईच्या आवाजाने माझे डोळे उघडले. आई म्हणाली की सुमित, तू इथे काय करत आहेस? मी आईला म्हणालो की आई, तुला तर माहीतच आहे ना की मला सकाळी 6 वाजता चहा प्यायची सवय आहे. बस चहासाठीच बाहेर आलो होतो आणि कधी सोफ्यावर बसून डोळा लागला कळलेच नाही. त्यावर आई म्हणाली की हे सर्व ठीक आहे बाळा, पण बाकीच्या नातेवाईकांनी जर तुला इथे अशा अवस्थेत पाहिले तर ती लोक काय विचार करतील? या गोष्टीला वेगळा रंग देतील. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या खोलीत जा. थोड्या वेळाने सगळे लोक आपापल्या खोलीतून बाहेर आले. माझा उदास चेहरा पाहून त्यांना बऱ्याच गोष्टींचा अंदाज आला होता. ती सगळी लोक मला काहीच बोलले नाहीत, पण माझे डोळे बरेच काही सांगून गेले होते. मी माझ्या चेहऱ्यावर आनंद दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, पण माझ्या मनातील अवस्था माझे डोळे सांगत होते. आईने मला राधिकाला पाहण्यासाठी खोलीत पाठवले. पाहिले तर राधिका बेडवर नव्हती. बाथरूममधून पाण्याचा आवाज येत होता, पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी या गोष्टींचा विचारही करू शकत नव्हतो. सफेद बेडशीटवर लाल डाग पडलेले होते, जे मला काहीतरी वेगळंच सांगून जात होते. मला माहीत नव्हतं की नक्की काय होतं. म्हणजे याचा अर्थ जेव्हा मी खोलीतून बाहेर पडलो होतो तेव्हा माझ्या मागे कोणीतरी या खोलीत आला होता आणि त्याने माझा अधिकार माझ्याकडून काढून घेतला. असं वाटत होतं की जणू काही कोणीतरी माझ्या हृदयावर धारदार शस्त्राने घाव केले आहेत. जेव्हा राधिका बाथरूममधून बाहेर आली तेव्हा मी तिला त्या डागबद्दल विचारले, तर ती आधी थोडी घाबरली, जसं काही तिला या गोष्टींची काही कल्पनाच नसावी. ती स्तब्ध उभी राहून एकटक त्या चादरकडे पाहू लागली आणि इकडे मी रागाने लाल झालो होतो. मी तिला बरेच प्रश्न विचारले, परंतु तिने माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. मला त्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचे होते की हे सगळं नक्की काय आहे. मला स्पष्टपणे सांग, नाहीतर मी तुला तुझ्या माहेरी सोडून येईन आणि तुला घटस्फोटही देईन. हे ऐकून ती आणखीन जास्त घाबरली आणि म्हणाली की मला 3 महिन्यांचा वेळ द्या. मी तुम्हाला सगळं काही समजावून सांगेन. बस फक्त आत्ता काही विचारू नका, नाहीतर खूप वाईट होईल. मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मला अजूनही असेच वाटत होते की ती स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी पळवाट काढत आहे. मी तिला म्हणालो की मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तू मला तुझ्या जवळही येऊ दिले नाही. मग हा डाग? मला तू आवडली होतीस. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करू लागलो होतो आणि त्या प्रेमावर आंधळा विश्वास ठेवून तुझ्या बाबतीत काहीच माहिती काढली नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण मला आता असं वाटत आहे की मी तुझ्यासोबत लग्न करून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे. अशी कोणती गोष्ट, कोणते रहस्य आहे जे तू मला 3 महिन्यानंतर सांगणार आहेस? मी अजिबात 3 महिने थांबणार नाही. घरात कुणाला कळायला नको म्हणून मी हळूवारपणे रागातच तिच्यासोबत बोलत होतो. माझी इच्छा नव्हती की ही गोष्ट या खोलीच्या बाहेर जायला हवी. मी असा व्यक्ती होतो की जो मेल्यानंतरही माझे गुपित कुणाला सांगितले नसते. माझा राग पाहून राधिका घाबरून रडू लागली. तिला रडताना पाहून मला खूप वाईट वाटत होते, कारण काहीही झालं तरी ते माझे पहिले प्रेम आहे. पण माझ्या मनात हाच प्रश्न होता की तो कोण आहे ज्याने माझा अधिकार माझ्याकडून काढून घेतला. मी काय विचार करून लग्न केले होते, किती स्वप्न रंगवली होती, पण माझ्या बायकोने
2च दिवसात मला माझ्याच नजरेत पाडले होते. चेहऱ्याने इतकी भोळी भाबडी दिसणारी राधिका आतून इतकी वाईट असेल याचा मी विचारही केलेला नव्हता. माझ्या भावाचा स्वभाव खूप रंगीला होता. महिन्यात 3-4 मुलींना डेट करून तो निघून जायचा, त्यांच्यासोबत फिरायचा, मजा मस्ती करायचा. पण घरात स्वतःच्या वहिनीसोबत असं काही करेल असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला स्वतःचा भाऊ विपुलवर शंका येत होती, कारण त्याची घड्याळ माझ्या खोलीत मला मिळाली होती. जर त्याने हे घाणेरडे कृत्य केले नसेल तर मग त्याची घड्याळ माझ्या खोलीत कशी? मी माझ्या बाईकची चावी घेतली आणि घराच्या बाहेर निघून गेलो. मला काहीच कळत नव्हते. आता मला स्वतःला खूप एकटेपणा जाणवत होता. माझे मन आतून पूर्णपणे तुटले होते. रात्र कधी झाली मला कळलेच नाही. आई बाबांचे सारखे फोन येत होते. मी कसा बसा स्वतःला समजावत घरी परतलो. मी त्या पुरुषांपैकी नव्हतो जो आपला झालेला अपमानाचा बदला घेण्यासाठी स्त्रियांवर हात उचलतात. आई मला ओरडू लागली की नवीनच घरात आलेल्या नववधूला सोडून कुठे निघून गेला होतास? मी काहीच उत्तर दिले नाही. सगळ्यांची जेवणं झाली होती आणि माझी तर भूकच मेली होती. म्हणून मी असे दाखवले की मी बाहेरून जेवून आलो आहे. मी माझ्या खोलीच्या दिशेने वळालो, पण मला राधिकासोबत अजिबात बोलण्याची इच्छा नव्हती. मी खोलीत गेलो तर तिथे खूप अंधार होता. लाईट ऑन करून पाहिले तर राधिका झोपलेली होती. स्वतःला ब्लँकेटमध्ये गुंडाळले होते. ब्लँकेट काढताच काही क्षण मी थांबलो, कारण मला खूप राग येत होता. तिने उशी अशा पद्धतीने ठेवली होती जणू काही तिथे कोणीतरी झोपलेले आहे. मुळात राधिका तिथे नव्हतीच, तर मग ती गेली तरी कुठे? ती मला तिच्या बाबतीत वाईट विचार करण्यास भाग पाडत होती. माझी पावले नकळत माझ्या भावाच्या बेडरूमकडे वळली. मी त्याच्या खोलीत जाणारच की तितक्यात मला कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला. मला तो आवाज राधिकाचा असल्याचा भास झाला. तो आवाज गॅलरीकडून येत होता. ती कुणासोबत तरी बोलत होती. गॅलरीतून येणारा आवाज ऐकून मला आणखीन जास्त राग येत होता. राधिका कदाचित फोनवर बोलत होती की नितीनला काहीही कळणार नाही आणि तुला तर हे माहीतच आहे ना की कोणताही नवरा हे सहन करणार नाही. जर त्याला सत्य कळाले तर तो मला जिवंत सोडणार नाही. काल रात्री मी जेमतेम त्याला माझ्यापासून दूर ठेवले. ती अजून बरंच काही बोलत होती, पण माझ्या कानांनी ते ऐकण्याची माझी हिंमत झाली नाही. मी उलट पावलांनी माझ्या खोलीत परत निघून गेलो. आता मात्र माझ्याकडून राहिले गेले नाही. आणि शेवटी मी तिला विचारलेच की तू माझा विश्वासघात केला आहेस. तू माझ्यासोबत लग्नाला होकार का दिलास? जर तुझं कुणा दुसऱ्यावर प्रेम होतं? हे ऐकून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिचा चेहरा फिका पडला. तेव्हा ती म्हणाली की माझं फक्त आणि फक्त तुमच्यावर प्रेम आहे. मी दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही. मला तिचा प्रत्येक शब्द आता खोटा वाटत होता. मी तिला म्हणालो की खोटं बोलू नकोस राधिका. जर असं काही नाही तर मग माझ्यापासून दूर जाण्याचा बहाणा का शोधत असतेस? तेव्हा ती म्हणाली की मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मला कळत नव्हतं की तो कोण आहे जो माझ्या बायकोला माझ्यापासून दूर राहण्यास सांगत होता. मी आतल्या आत खूप तडपत होतो, पण घरच्या लोकांसमोर तमाशा नको व्हायला म्हणून मी शांतपणे बेडवर एका कोपऱ्यात झोपलो. दिवस असेच जात होते आणि मी आता पुन्हा माझ्या ऑफिसला रुजू झालो होतो. माझ्या कुटुंबांसमोर तिच्यासाठी असलेला दृष्टिकोन चांगला होता. मला लोकांना कोणत्याही परिस्थितीत चान्स द्यायचा नव्हता. ती मला सोडून बाकीच्या सर्व लोकांसोबत चांगली बोलायची. ती घरच्यांची खूप चांगली काळजी घ्यायची. घरातील सर्व कामे करत होती. पण जेव्हा रात्री खोलीत यायची तेव्हा ती मला सांगायची की माझे पोट दुखत आहे किंवा माझे पाय दुखत आहेत. मला दूर ठेवण्यासाठी ती हे सर्व करत होती हे मलाही स्पष्ट दिसत होते. बंद खोलीत आम्ही दोघंही एकमेकांसाठी अनोळखी होतो. मनातील भावना मी माझ्या आतच दडपून टाकल्या होत्या. मी खोलीत येण्याआधीच ती चादर अंगावर घेऊन झोपी जात होती. एक दिवस मी ऑफिसला लवकर निघून गेलो. मी 2 तास आधी गेलो होतो म्हणून 2 तास लवकर घरीही आलो. मी फ्रेश होण्यासाठी माझ्या खोलीत गेलो. पाहिले
तर राधिका खोलीत नव्हती. मी तिला संपूर्ण घरात शोधले, पण ती कुठेच दिसली नाही. मी आईला विचारले की राधिका कुठे आहे. तर आई मला आश्चर्याने पाहू लागली आणि म्हणाली की अरे, तूच तर राधिकाला तुझ्यासोबत घेऊन गेला होतास ना, तू इतक्या लवकर विसरलास. मी तर आईकडे पाहतच बसलो. आता हैराण होण्याची पाळी माझी होती. मी म्हणालो की मी कधी घेऊन गेलो राधिकाला. तर आई म्हणाली की अरे, तू स्वतः तुझ्या भावासोबत राधिकाला पाठवायला सांगितले होतेस. मी आईकडे पाहिले तर आई मला आता काळजीत दिसू लागली होती. त्यामुळे मी जाणून बुजून म्हणालो की अरे हो, आठवलं, मीच तर बोलवलं होतं. कामाच्या गडबडीत मी तर विसरलो होतो. मी तिथून गुपचूप माझ्या खोलीत आलो. माझे मन आतून दुखत होते. शेवटी माझी बायको माझ्या भावासोबत हे घर सोडून निघूनच गेली. तर आई माझ्या खोलीत चहा घेऊन आली होती. 1 तास उलटून गेला तरी ते दोघेही घरी परतले नव्हते. थोड्याच वेळाने रूमचा दरवाजा उघडला आणि ती आत आली. मला समोर पाहून हैराण परेशान झाली होती. म्हणाली की माझी तब्येत बरी नव्हती म्हणून तुमच्या भावासोबत डॉक्टरांकडे गेले होते. हे ऐकून का माहीत नाही, पण मला काहीच फरक पडला नाही. पण ती माझ्याशी खोटं बोलत होती. त्यामुळे माझा संशय अधिकच गडद होत चालला होता. तिने तिचा फोन आणि पर्स टेबलावर ठेवली आणि ती वॉशरूममध्ये गेली. मग माझी नजर तिच्या फोनवर पडली. तिने फोनवर त्या दिवसभराचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि पाहिले तर ती त्यावेळेस तिच्या बहिणीचा नंबर होता. मी तोच नंबर डायल केल्यावर समोरून एका पुरुषाचा आवाज ऐकू आला. तो आवाज ऐकून मी शॉक झालो. तो आवाज माझ्यासाठी पूर्णपणे परका होता. तो आवाज ना माझ्या भावाचा होता ना तिच्या बहिणीचा. मला माझा राग आवरता आला नाही. तेवढ्यात मला राधिका येण्याचा आवाज आला आणि मी लगेच फोन टेबलावर ठेवला. पण घाईघाईत फोन माझ्या हातातून निसटून खाली पडला. फोनचा डिस्प्ले तुटला होता. तिने माझ्याकडे बघितले आणि विचारले, काय झालं नितीन? काय झालं? तुम्ही इतक्या रागावलेला का दिसत आहात? मला आता स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मी तिला जोरात थप्पड मारली आणि विचारले की आज तू कुणासोबत गेली होतीस? तिचा चेहरा फिका पडला होता आणि तिला मळमळ होत होती आणि ती वॉशरूममध्ये निघून गेली. बाहेर आल्यावर ती मात्र रडायला लागली आणि हात जोडून म्हणाली, प्लीज माझ्याबद्दल काही चुकीचा विचार करू नका. माझं कोणाशीही वाईट संबंध नाही. आणि तिने हे सांगताच ती बेशुद्ध झाली आणि जमिनीवर पडली. पण तिला अशा अवस्थेत बघूनही मला तिची दया आली नाही. माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठत होते आणि आता तिला अशा अवस्थेत पाहून माझ्या मनात फक्त एवढाच विचार आला की ती कुणाच्या मुलाची आई तर. इतक्यात माझा भाऊ आत आला आणि तिला असं पाहून विचारू लागला की काय झालं वहिनीला? काय केलं तू यांच्यासोबत? मला माझ्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मी त्याला राधिकापासून दूर ढकलले आणि म्हणालो की माझ्या बायकोला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली? मी आजपर्यंत इतक्या मोठ्या आवाजात कधीच बोललो नव्हतो. इतक्यात आई माझ्या खोलीत आली आणि राधिकाला पाहून खूप घाबरली. मग आम्ही सर्व तिला हॉस्पिटलमध्ये नेले. आई खूप घाबरलेली होती. रात्री ठीक 11 वाजता राधिकाची बहीण आणि तिचा नवरा आला, पण त्यांना कोणी सांगितले की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत म्हणून? तेव्हा तिने सांगितले की थोड्या वेळापूर्वी फोन आला होता. आम्ही घरी पोहोचल्यावर कळालं की राधिका हॉस्पिटलमध्ये आहे. काही वेळाने राधिकाला शुद्ध आली. मी डॉक्टरांना विचारले असता त्यांनी सांगितले की काही नाही, लो बीपीमुळे असं झालं आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्या. आता तर मला डॉक्टरांवरही शंका येऊ लागली. तेव्हा मी गप्प राहिलो. आता मला माझ्या भावावर जास्त संशय येऊ लागला. पण मी विचार केला की मी 3 महिने वाट पाहीन आणि 3 महिने पूर्ण होताच राधिकाला घटस्फोट देईन. माझ्या आयुष्यात अशा मुलीसाठी जागा नाही. एके दिवशी मी कामावरून लवकर परतलो होतो आणि हॉलमध्ये चहा पीत बसलो होतो. मी पाहिले की राधिका तयार होऊन कुठेतरी जात होती. आम्ही दोघांमध्ये बोलणं आता पूर्णपणे बंद झालं होते. म्हणूनच मी तिला काहीही विचारलं नाही. ती पुढे गेली आणि मी तिचा पाठलाग करत माझी बाईक काढली आणि तिच्या मागे गेलो. तिने तिच्या ऑटो ड्रायव्हरला क्लिनिकसमोर थांबायला सांगितले. माझ्या मनात द्वेष निर्माण झाला होता. ती आत गेली
आणि तिच्या मागोमाग काही वेळाने मीही आत गेलो. तेव्हा मला ती कुठेच दिसली नाही. रिसेप्शनवर विचारलं आणि बायकोचं नाव सांगितलं. तेव्हा रिसेप्शनिस्टने सांगितलं की हा तुमच्या बायकोचा रिपोर्ट आहे. तुम्ही तो रिपोर्ट घेऊन डॉक्टरांच्या केबिनमध्ये जा, त्या तिथेच आहेत. रिपोर्ट पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती. मी लगेच केबिनमध्ये पोहोचलो. तिथे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या व्यक्तीवर मी इतकं प्रेम केलं होतं आणि ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवला होता, त्याच व्यक्तीने आज माझा विश्वासघात केला. ती माझ्या समोरच होती आणि म्हणाली की आता तर तुम्हाला सत्य समजलेच असेल ना. मी काहीच बोललो नाही आणि रिपोर्ट तिच्याकडे धरला. ती पुढे म्हणाली की मला एक आजार आहे ज्यामुळे मी माझ्या पतीच्या जवळ जाऊ शकत नाही. मी 13 वर्षांची होती तेव्हा आई या जगातून निघून गेली. माझी मोठी बहीण माझ्यासाठी सर्वस्व होती. मी 14 वर्षांची झाले आणि मला मासिक पाळी येऊ लागली आणि जेव्हा यायची तेव्हा थांबायचीच नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतला पण काहीच फायदा झाला नाही. दीदींनी मला खूप ठिकाणी दाखवले. मग मी 22 वर्षांची झाले आणि तुमचे नाते माझ्यासाठी आले. जेव्हा मी या नात्यासाठी नकार दिला तेव्हा माझी बहीण मला म्हणू लागली की लोक चांगली आहेत, आपले आईवडील आता या जगात नाही. भाऊ आणि वहिनीसाठी तू आता ओझे बनली आहेस. माहीत नाही भविष्यात तुझे लग्न कोणत्या पुरुषाशी लावून देतील. तू भाग्यवान आहेस की स्वतः नितीनने तुझा हात मागितला आहे. जेव्हा मी डॉक्टरांना लग्नाबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी मला सांगितले की आणखीन 3 महिने उपचार घ्या, औषधांचा कोर्स पूर्ण करा आणि तुमच्या पतीला 3 महिने तुमच्याजवळ येऊ देऊ नका, अन्यथा त्यांनाही संसर्ग होऊ शकतो. हे एकच सत्य मी तुमच्यापासून लपून ठेवले होते आणि त्यासाठी मी तुमची माफीही मागते की मी तुम्हाला अंधारात ठेवले. आज जेव्हा माझे रिपोर्ट्स आले आणि सगळं काही नॉर्मल आहे तेव्हा मी आज तुम्हाला हे सगळं सांगणारच होते. मला कळत नव्हतं की पुढे काय बोलावं. मी माझ्या बायकोवर संशय घेतला, माझ्या भावावर संशय घेतला. मला आता स्वतःचीच लाज वाटत होती. मी राधिकाची माफी मागितली आणि सर्व गैरसमज दूर करून आम्ही आमच्या घरी निघालो. मित्रांनो, जीवनात कित्येकदा असे क्षण येतात जेव्हा आपण फक्त चुकीच्या गैरसमजामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यामुळे थोडा विश्वास आणि थोडा समजूतदारपणा दाखवला तर नाती अशी अडकणार नाही. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. थँक्यू.